कोरोना नंतर आता सर्वत्र हांता व्हायरसचीच दहशत। नमस्कार, मी प्रमोद नलावडे, लाईव्ह इंडिया चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। हांता व्हायरसबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। हांता व्हायरस म्हणजे काय? हांता व्हायरस हा प्रामुख्याने उंदीर आणि घुशींमार्फत पसरणारा एक धोकादायक विषाणू आहे। हा विषाणू मानवामध्ये दोन गंभीर आजारांवर परिणाम करू शकतो। HFRS हांता व्हायरस हेमोरॅजिक फेवर विथ रेनल सिंड्रोम यामध्ये किडनीवर गंभीर परिणाम होतो। HPS हांता व्हायरस पल्मनरी सिंड्रोम्स यामध्ये फुफ्फुसांवर आणि श्वसन संस्थेवर हल्ला होतो, जो जास्त जीवघेणा ठरू शकतो। हांता व्हायरस कसा पसरतो हे आपण पाहूयात। हा विषाणू एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे सहसा पसरत नाही। हा कोरोनासारखा संसर्गजन्य नाही। याचा प्रसार कसा होतो हे आपण पाहूयात। हवेद्वारे बाधित उंदराची विष्ठा, मूत्र किंवा लाळ वाळल्यानंतर हवेत त्याचे सूक्ष्म कण मिसळतात। जेव्हा आपण त्या जागेवर श्वास घेतो तेव्हा हा व्हायरस शरीरात प्रवेश करतो। थेट संपर्क, उंदराची विष्ठा किंवा मूत्राला हात लागल्यास आणि नंतर तोच हात डोळे, नाक किंवा तोंडाला लावल्यास, संसर्ग झालेल्या उंदराने चावा घेतल्यास आपल्याला हांता व्हायरस होऊ शकतो। प्रमुख लक्षणे: या विषाणूची लक्षणे संसर्ग झाल्यानंतर साधारणतः 1 ते 8 आठवड्यांच्या आत दिसू लागतात। सुरुवातीची लक्षणे: ताप आणि अंगदुखी, तीव्र ताप येणे आणि थंडी वाजणे, प्रचंड डोकेदुखी आणि स्नायू दुखणे, विशेषतः पाठीमध्ये, मणक्यांमध्ये आणि खांद्यांमध्ये दुखणे, थकवा जाणवणे, चक्कर येणे, उलट्या, मळमळ किंवा पोटदुखी, खोकला येणे आणि धाप लागणे, छातीत कफ भरणे आणि श्वास घेण्यास प्रचंड त्रास होणे, रक्तदाब कमी होणे। यावर उपचार पद्धती काय आहे आपण जाणून घेऊया। हांता व्हायरसवर कोणतीही विशिष्ट लस किंवा निश्चित औषध उपलब्ध नाही। जर रुग्णालयामध्ये सुरुवातीलाच लक्षणे ओळखून त्याला ICU मध्ये दाखल केले तर त्याचे प्राण वाचवता येतात। रुग्णाला श्वास घेण्यासाठी मदत करण्यासाठी ऑक्सिजन थेरपी किंवा व्हेंटिलेटरचा वापर केला जातो। प्रतिबंधात्मक उपाय आपण पाहणार आहोत। उंदरापासून दूर राहणे हाच या आजारापासून वाचण्याचा एकमेव प्रभावी उपाय आहे। घर आणि परिसर स्वच्छ ठेवा। घरात उंदीर किंवा घुशी होणार नाहीत याची काळजी घ्या। अन्न झाकून ठेवा, उंदरांना अन्न मिळणार नाही अशा प्रकारे अन्न पदार्थ डब्यात बंद ठेवा। सफाई करताना काळजी घ्या। उंदराचा वावर असलेली जागा साफ करताना आधी तिथे जंतुनाशक फवारा, जेणेकरून धुलीकण हवेत उडणार नाहीत। साफसफाई करताना मास्क आणि हातमोजे नक्की वापरा। उंदरांना घरात येण्यासाठी असलेले मार्ग किंवा बिळे सिमेंटने बंद करा। असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो। आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।